आणि आपण आता थेट नाशिकमध्ये जाणार आहोत। हेमंत गोडसे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्याआधी त्यांची रॅली शहरातून निघणार आहे। एक जोरदार शक्ती प्रदर्शन अर्ज भरण्याच्या निमित्ताने सध्या नाशिकमध्ये सुद्धा दिसून येत आहे। नाशिकच्या जागेचा तिढा गेल्या महिनाभरापासून सुरू होता, अखेर काल त्यावरती शिक्कामोर्तब झालं। विद्यमान खासदार असलेले शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनाच हे तिकीट मिळालेलं आहे आणि आज ते आपला उमेदवारी अर्ज भरतायत आणि या निमित्ताने एक जोरदार शक्ती प्रदर्शन महायुतीच्या वतीने सध्या नाशिकमध्ये सुरू झालेलं आहे। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। प्रांजल, अमोल, आपण जर बघितलं तर नाशिकच्या जागेचा तिढा हा काही केला सुटत नव्हता। राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या तिन्ही पक्षांकडून या जागेवरती दावा हा केला जात होता। अखेर काल हेमंत गोडसे यांना यांचं नाव जे आहे ते जाहीर झालेलं आहे आणि त्यानंतर जल्लोष जो आहे तो शिवसेनेकडून केला जातोय। आपण जर बघितलं तर कालच उमेदवारी मिळतात हेमंत गोडसे हे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईला गेले होते। त्यानंतर आज सकाळी परत इगतपुरी तालुक्यातील घाटंजरी पासून नाशिक शहराकडे हेमंत गोडसे यांना वाहण्याचा रॅली जी आहे ती सुरुवात होते। महाविजय रॅली असे या रॅलीला नाव हे देण्यात आलेलं आहे। शिवसैनिक असतील, गोडसे समर्थक असतील ते इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आता घाटंजरी मंदिरामध्ये गोडसेंच्या हस्ते आरती ही केली जाणार आहे आणि दर्शन घेतल्यानंतर गोडसेंच्या रॅलीला जी आहे ती सुरुवात होणार आहे। आपण जर बघितलं तर हेमंत गोडसे हे सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत। 2014, 2019 नंतर हेमंत गोडसे यांना 2023 ला पुन्हा एकदा संधी ही मिळालेली आहे। त्यामुळे आता नाशिकमध्ये ठाकरे गट विरुद्ध हेमंत गोडसे यांच्यामध्ये लढत ही होणार आहे। यासोबतच आपण जर बघितलं तर शांतिगिरी महाराज असतील किंवा इतर अपक्ष उमेदवार हेमंत गोडसेसोबत मोठं आव्हान करणार आहे। आपण जर बघितलं तर आता तिथून त्या रॅलीला सुरुवात ही होणार आहे। त्यानंतर नाशिक शहरामध्ये उमेदवार या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।